रविवारची रात्र मुंबईच्या मानखुर्दमध्ये काळ रात्र ठरली। जोरदार पावसात 3 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली आणि क्षणार्धात अनेक कुटुंबांची स्वप्न ढिगाऱ्याखाली गाडली गेली। 6 निष्पाप जीव या दुर्घटनेत गेलेत तर 1 जण गंभीर जखमी आहे। अजून ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती सुद्धा व्यक्त केली जात होती। रविवारी 5 जुलैला रात्री 8:30च्या सुमारास मानखुर्दच्या जनतानगर हनुमान मंदिराच्या मागे चाळ क्रमांक 5 मधील एक 3 मजली चाळीचा भाग अचानक कोसळला। जोरदार पावसामुळे आधीच कमकुवत झालेल्या इमारतीनं रहिवाशांना सावरण्याची संधीच दिली नाही। बघता बघता होत्याचं नव्हतं झालं। या दुर्घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेलाय। घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस, बीएमसीचं आपत्कालीन पथक आणि एनडीआरएफचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। अंधार, चिखल आणि कोसळणाऱ्या पावसामुळे बचाव कार्यात प्रचंड अडथळे येत होते। अरुंद रस्ते आणि दाटीवाटीच्या वस्तीमुळे मदतकार्य पथकांना घटनास्थळी पोहोचणं आव्हानात्मक ठरलं। ढिगाऱ्याखालून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरू होते। रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होतं आणि सकाळी सुद्धा ते वेगानं सुरू होतं। या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। मृतांमध्ये 4 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे। आलिया 7 वर्ष, मुस्कान 14 वर्ष, निहाल 6 वर्ष, नाबिया 2 वर्ष, 32 वर्षीय सोनी, 7 वर्षीय मुनाफ अशी मृतांची नावं आहेत। तर 24 वर्षीय रेहान अली यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यातल्या 5 जणांना शताब्दी रुग्णालयात आणलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं तर एकाला राजावाडी रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलं। राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। इमारतीचं बांधकाम कसं होतं, यात काही अनियमितता होती का याची सखोल चौकशी केली जाईल। मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात अशा इमारती कोसळण्याच्या घटना घडत असतात। अनेकदा अनधिकृत बांधकाम, जुन्या आणि धोकादायक इमारतींची दुरुस्ती न करणं, निकृष्ट दर्जाचं बांधकाम साहित्य वापरणं ही यामागची प्रमुख कारणे आहेत। मानखुर्दची ही चाळ जुनी होती का, तिला स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल मिळालेला का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। मुंबई महानगरपालिका धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते, पण त्याकडे दुर्लक्ष केल्यानं असा अपघात घडतात। मुंबईतील जागेच्या तुटवड्यामुळे अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन मिळतं आणि याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवावर होतो। मुसळधार पावसामुळे खरंतर बचाव कार्यात अडचणी सुद्धा येत होत्या, पण मुंबईत पुन्हा एकदा इमारत कोसळण्याची ही घटना अनेक प्रश्न निर्माण करते। ही फक्त मानखुर्दची नाही तर संपूर्ण मुंबईची कहाणी आहे, जिथं आजही अनेक इमारती मृत्यूचा सापळा बनल्यात। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनानं अधिक कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।